फुलेनगर गँग वॉर गोळी प्रकरणी 11 संशयित अटकेत, दोघे अद्यापही फरार। सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर बुधवार दिनांक 17 रोजी फुलेनगर राहुलवाडीत तडीपार संशयित आरोपींनी केलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री 11 वाजता संशयितांना अटक केली। यात 6 जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। हे सर्वच जण मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषकांची मदत घेत त्यातील काही संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासले, त्यानुसार त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। मुख्य संशयित आरोपी हल्लेखोर विकी उत्तम वाघ व अमोल पारे उर्फ बबल्या हे गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे। घटनेत विकी वाघ व अमोल पारे हे दोघे फरार असून अमोल पारे याने जाधव याच्यावर 2 गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले। तर निकम खून प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संशयित जाधव याच्या मागावर होते। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी निकम खून प्रकरणातील विकी पंजाबी याला बेड्या ठोकल्यानंतर निकम टोळी सक्रिय झाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पोलीस पथक रवाना केले होते। घटनेमागे निकम खून प्रकरणाशी निगडीत आहे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। निलेश बाळू पवार, आकाश राहुल निकम, रोशन राजेंद्र आहिरे, साहिल फिरोज शेख, सचिन मोतीराम गांगुर्डे, इरफान सगीर खाटीक, आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे, आदित्य दिनेश आहिरे, नितीन रमेश खलसे, भारत मुकुंद कंकाळ, योगेश भीमराव जाधव या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक।